मग खायचा कसं आहे? मिथुनचा इतका मोठा फॅन आहे की त्याने नाव मिथुन ठेवलं आणि त्याच्यावर फोटो पण आहे मिथुनचा. मी कराची बिस्किट खाल्लंय. ऍक्च्युली कराचीत पण असं बिस्किट मिळत नसेल असं मला वाटतं. मी गेलेलो नाही कराची मध्ये. खारी डोळे माझे मिटायला लागलेले आहेत. एका घासात वसूल वर का अकोला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. माझ्या मागचा सुंदर टॉवर बघून तुम्हाला वाटलं असेल काय मी काय लंडनला वगैरे आलो काय? लंडनला नाही, लंडन पासून अगदीच जवळ 8000 किलोमीटर अंतरावरती अकोल्याला आपण आलेलो आहोत. आणि खरं तर अकोला हे आमच्या अजिबात महाराष्ट्र फूड टूर मध्ये नव्हतं, पण तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून करून भंडावून सोडलं की अरे अकोल्याला येच. आणि त्यामुळे आपण अकोल्याचं फूड कल्चर एक्सप्लोर करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहे अस्सल अकोलाकर अनुराग. अनुराग भाई, स्वागत आहे. वेलकम टू अकोला. येस. आणि अनुरागने मला सांगितलं, त्यांनी मला अशी लिस्ट पाठवली डायरेक्ट की अरे एवढे स्पॉट्स याचे तुला करता येतील. आणि मला अक्षरशः खेचून घेतलंय अकोल्याने. तर खूप लोकांनी मावलवण्यात तर आम्हाला आता अकोल्याचं फूड कल्चर कव्हर करायचं, तर आपण लई स्पॉट्स आहेत आणि खूप भूक लागली आहे. त्यामुळे चला लगेचच जाऊया. हे पण खूप जुनं आहे का? मी लहानपणापासून त्यांचे सगळे प्रॉडक्ट खातोय अच्छा. बेसिकली. पालक वडा. सो दे आर मेन फेमस फॉर पालक वडासाठी. आणि बाकी त्यांचे जे आयटम्स आहेत शेव फरसाण वगैरे. अच्छा. पुण्यावरून आलोय खास तुमच्याविषयी ऐकून. सुकीर्तजी नावाचं चॅनल आहे आमचं. स्पेशालिटी आपली पालक वडाच आहे ना? आपण आधी हे ट्राय करूयात मग. तर अकोल्याचा आपला पहिलाच स्पॉट आहे, तर अनुराग याच्याविषयी सांगशील जरा सर? ऍक्च्युली राधास्वामी स्वीट्स अँड नमकीन हे खूप फेमस आहे अकोल्यामध्ये. जुनं आहे, जवळपास 75-78 1978 पासून आहे. मेनली यांचं स्वीट्स, फरसाण, शेव हे फेमस आहे. अच्छा. आणि स्पेसिफिकली पालक वडा आणि ही चटणी ही त्यांची स्पेशल खासियत आहे. पालक वडा मला असं वाटतं कुठेच मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी मिळतो, पण यांचा खूप लिमिटेड टाइम, सकाळी 10:30 नंतरच अवेलेबल असतो. फ्रेशली मेड असतो, फ्रेश तळतात. तेल पण जे असतं ते शेंगदाण्याचं असतं. तर आपण खाऊन बघूयात, कारण नुसता बनताना बघतोय आणि खूप त्रास होतोय मला. हातालाच प्रचंड खुसखुशीत लागतोय, असा घाण्यातला आहे. खरं माझा पालक वडा हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा खातोय. सुरेख आणि सात्विक आहे, स्पायसी नाही वाटत आहे. पालकामुळे खूप माइल्ड आहे. आणि ही तू म्हणतो चटणी, रिफ्रेशिंग टच. काय चटणी मध्ये या? मला पण माहित नाही, आम्ही खूप वेळ ट्राय केली तशी कॉपी करण्याची घरी. आणि थोडी चिंच पण, थोडीशी आंबटसर चव आहे त्याला. मेनली पालक, मिरची, कोथिंबीर. हा. आणि कुठलाही फोडणी घातलेला प्रकार नाही आहे, फ्रेश आहे. त्यामुळे इफ यू सी त्या पालक वड्याचा तो ऑइलीनेस आहे, तो पॅलेट क्लीन करून रिफ्रेशिंग टच देतोय माउथ मध्ये. कूलिंग इफेक्ट. परफेक्ट कॉम्प्लिमेंट करतोय. एका घासात वसूल वर का अकोला. आणि भरपूर पालक आहे. आणि नावापुरता पालक वडा नाही, नावापुरता पालक वडा नाही. बऱ्याच वेळा पालक भजी फक्त नावापुरती असते, तसं नाही. आणि ही आय गेस यांची पालक भजी पण आपण थोडी घेऊन बघूया. यांचा पॅटीस पण फेमस आहे आय गेस ना? पॅटीस सुद्धा. ब्रेड पकोडा. मला वाटतं की चटणी पार्सल घरी घेऊन जावी, इतकी भारी आहे. हे पण खुसखुशीत आहे खूप पालक भजी. म्हणून मला बऱ्याच अकोलाकर लोकांनी सांगितलं की पालक वडा असा कुठेच मिळत नाही जगात, असं वगैरे लोकांनी सांगितलं. ते मला पटलं कम्प्लीट. अकोल्याची खासियत आहे. आपलं काय हे पण ना, ब्रेड पकोडा ना. चटणी अशी कुठेच खाल्लेली नाही आतापर्यंत. लय भारी चटणी आहे तुमची, फारच मस्त. सांगितलं, आम्ही खूपदा कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय. त्या आतमध्ये काय आहे कळत नाही लवकर. चल. येस. तर हा ब्रेड पकोडा आहे, जी इथली स्पेशालिटी आहे. याच्यात पण चटणी दिसतीये ना? लाल चटणी दिसतीये याच्यामध्ये थोडीशी. तर खाऊयात. काही वेगळं वाटतंय आणि याच्यात फरक. मला ब्रेड पॅटीस हा प्रकार आवडतो स्वतःलाच, कॉलेजला माझ्या असल्यापासून. पण छान काय, प्रचंड खुसखुशीत आहे. जरी ही चटणी उत्तम असेल तरी आतल्या चटणीची पण वेगळी चव येते. कम्प्लीट चिंचेची चटणी येते आतली, आणि हिरव्यासोबत ती लय भारी कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे खास प्रवास करून हे खाण्यासाठी यावं इतकं वर्थ. वा, पहिला स्पॉट एकदम वसूल होता.
दुसरा स्पॉट कुठे आहे आपला आता? आता दुसरा याच्याच बाजूला, सिन्स आपण जवळ आहे, खूप लांब जावं लागेल आपल्याला अच्छा. ऍक्च्युली. त्यांची बेकरी आहे खूप जुनी अकोल्यातली. तर त्यांचं मेन फेमस खारी केक्स, ज्या वेळेला मल्टी ब्रँड कॉन्सेप्ट नव्हता आलेला तेव्हा सगळे अकोल्यातले लोक त्यांच्याकडनं केक घ्यायचे. Okay. ह्या बेकरीतनं रामदास पेठेतली स्पेशल आहे. बरं. आणि त्यांची खारी आणि त्या स्पेसिफिकली ब्रेड. सो यू मस्ट ट्राय इट विथ चहा. चहा. ओके. खूप लांब आहे, चालत जावं लागणार आहे आपल्याला. चला. अच्छा, हीच इथेच तो असा छान कम्प्लिटली फ्रेश बेकरी, बेकिंग त्यांचं चालू होतं. इथेच बेकिंग होतं त्यांचं. कपकेकचं पाकिट द्या, एक खारीचं द्या. फुल खारी द्या. हा मग नॉर्मल आपला ब्रेड आहे का मिल्क ब्रेड? कळेल तुला डिफरन्स कळेल ब्रेड मध्ये. थोडी स्वीटर साईडला असते, ऑमलेट बरोबर बेस्ट जाते, चहा बरोबर आणि तशीच नुसती पण मी खातो. ओ, असं वाटतं की ह्या तिन्ही गोष्टी आपण आता घेऊयात आणि नंतर चहा सोबत आपण त्या खाऊया. ओ, थँक्यू. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. तुमची फॅन आहे मी. अरे. दर बुधवार आणि दर रविवार. आता मी तुमचा तो आता just रविवारी. नागपूरचा बघितला होता, पण तेव्हा असं वाटलं नाही की बघितल्यावर इथल्या इथंच हो. तुमची भेट व्हायचा प्रसंग येईल म्हणून. थँक्यू. थँक्यू. एक सेल्फी. हो हो, तुम्ही अकोल्याच्याच का? नाही, ऍक्च्युअली मी शेगावची आहे. बरं. कडे आले होते. बरं. त्याच्यामुळे ते. शेगावला पण जाणार होतो आम्ही. हो, अच्छा, जरूर हो, कचोरी खायला या नक्की. आणि मला नक्की फोन करा. नक्की. थँक्यू. नाईस टू मीट यू. छान वाटलं. थँक्यू. सेम टू. राईट. तर शूट करतोय म्हणल्यावर त्यांनी अशी खास अशी ताजी अशी लागते हाताला गरम गरम ही नानकटाई किंवा काय म्हणणार याला, कराची बिस्किट. कराची बेकरी माहितीच आहे सगळ्यांना, पण हे यांचं कराची बिस्किट आहे. फ्रॅग्रन्स ऑरेंज फ्लेवर आहे याला. बऱ्याच वेळा कम्प्लीट राप लागतो बघतो. ते नाही- डालड्याचा जो डालड्याचा- फॉर्मेशन होतो ना तो तुला यांच्या कुठल्याही प्रोडक्ट मध्ये डालड्याचं फॉर्मेशन नाही जाणार. तर चहासाठीचा चकणा. ओके, म्हणजे खारी ब्रेड आणि कराची बिस्किट. बाय द वे, शीतावरनं भाताची परीक्षा म्हणतात ना, मी कराची बिस्किट खाल्लंय. ऍक्च्युली कराचीत पण असं बिस्किट मिळत नसलं असं मला वाटतं. मी गेलेलो नाही कराची मध्ये, पण पुण्यातल्या कराची कमेंट्स, बिहेवियर ऑफ कमेंट्स नाव. पण पुण्यातल्या कराची बेकरीतलं बिस्किट खाल्लंय, जे कराची बिस्किट म्हणून आहेत. मला त्याच्यापेक्षाही आवडले, खूप लाईट वेट आहेत. बाकीच्या गोष्टी खायला उत्सुक आहे, त्याआधी आपण चहाची टपरी शोधूया. तर ज्या गोष्टी आपण बेकरीमध्ये घेतल्या होत्या त्याची टेस्ट घेण्याची वेळ आलेली आहे. तर एक एक गोष्ट आपण सादर करूयात. पहिला ब्रेड आलेला आहे, आनंद बेकरीचा ब्रेड. आनंद बेकरीचा ब्रेड. तर तू म्हणलास तसं की हा ब्रेड तू नुसताही खाऊ शकतो. थोडीशी गोडसर चव आहे त्याला आणि खूप सॉफ्ट आहे. हा क्या बात आहे. चहा सोबत ऍक्च्युली हा ऑमलेट सोबत खूप भारी लागेल. एक्झॅक्टली. ऑमलेट वरून स्पायसी आणि ब्रेड बरोबर बेस्ट ब्रेड आहे हा. 4-5 पॅकेट घेऊन जाऊ शकतो. पुढची गोष्ट म्हणजे खारी. फास्ट काम आहे आपलं एकदम. तर आपण आता खारी ट्राय करू. खूप खुसखुशीत रे, आणि डालडा वाटतोय, अजिबात वाटत नाहीये मला तर. अजिबात लेअर नाहीये, खूप खुसखुशीत आहे, चिवट नाहीये. आणि ना अशी क्रिस्पी आहे एकदम. जसं मऊसर होते ना, खारी मधनं मऊसर असते, तर तशी नाहीये, क्रिस्पी आहे. परफेक्टली बेक्ड. तर पालक वड्यासोबत आणखी एक गोष्ट लक्षात राहील कायम अकोल्यामधली, ती म्हणजे आनंद बेकरी. ब्रेड पण बेस्ट आहे, कराची बिस्किट सगळं बेस्ट आहे. त्यामुळे आला तर असं भरपूर साऱ्या गोष्टी पॅक करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. आनंद मिळेल. आनंद तिचा एक वेगळा आनंद आहे. आकांक्षा मिसळ पाव. अकोल्याची काही मिसळ खासियत असे काय आहे का जस्ट टिक करायला आलो आपण इथे? आय विल नॉट कमेंट ऑन दॅट. कारण अकोलेकर असून अकोल्याची नको मला वाटतील, पण मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतोय. तू पण फर्स्ट टाइम ट्राय करतो? First time try. आणि काय अकोल्याच्या मिसळची काय असे वेगळी असते काय? ऍक्च्युली गिल्ली मिसळ आणि जी पुण्यात मिळते मिसळ त्यात थोडा फरक आहे. मला कमेंट मध्ये गिल्ली मिसळ खूप लोकांनी गिल्ली सांगितलं. मिसळ म्हणजे ऍक्च्युली ओली मिसळ म्हणू शकतात. मला वाटलं की गिल्ली हे दुकानाचं नाव आहे. या गिल्लीचा प्रकार आहे ना, गिल्ली मिसळ. एक्झॅक्टली मिसळीचा प्रकार आहे. सो कधी कधी या मिसळीमध्ये विदर्भातले गिल्ली मिसळ असते, अकोल्याची मी जेवढ्या ट्राय केल्या भजी वगैरे टाकतात. पण मला मिसळ हा प्रकार आवडतो. घरी काही नसेल तर कुठल्याही उसळमध्ये फरसाण टाकून मी मिसळ करायचा प्रयत्न करतो. सेम. त्यामुळे आपण मिसळ खाऊन बघतो. एक मिसळ. तर ही आहे अकोल्यातली प्रसिद्ध गिल्ली मिसळ. याच्यामध्ये ऍक्च्युली मटकी दिसते भरपूर घातलेली. तरी ही मला वाटतं कोल्हापूर इन्स्पायर्ड जास्त दिसते. मग मटकी आणि मटकी आहे, फरसाण आहे. बाकीच्यांचं माहित नाही, पण नाशिककर हे प्लेट बघून खूप खुश होतील कारण याच्यात पाव आहेत. ब्रेड स्लाइस नाहीये. ब्रेड स्लाइस नाही आणि पाव आला की
म्हणतात ना नाशिककर एकदम असे खुश, पण तरी आपण बघूयात की कशी आहे. मला वाटतं नुसती खाऊन बघू. चांगली आहे. म्हणजे रस्सा थोडासा काळा मसाला असतो ना, तशी टेस्ट आहे त्या रस्स्याची. ट्रॅडिशनल आपल्या मिसळची पुण्याला मिळते किंवा इकडे त्याच्यापेक्षा वेगळा. त्याच्या नक्कीच वेगळं आहे. आणि थोडंसं मला असं वाटतं नाशिक कोल्हापूर कॉम्बिनेशन आहे. काल एक कमेंट पण आली होती, तुम्ही मिसळ जास्त खाता. म्हणल्यावर मिळतातच तेवढ्या मिसळ, म्हणल्यावर खाणारच ना. अकोल्यात तसं पाणीपुरीच आहे. पुढच्या भागामध्ये आपण वेगळा भाग बनवणार आहोत पाणीपुरीचा. लोक लगेच अकोल्यात जाऊन पाणीपुरी नाही खाल्ल्यावर जरा धीर धरा, पाणीपुरीचा वेगळा भाग असा. मिथूनचा इतका मोठा फॅन आहे की त्याने नाव मिथून ठेवलं आणि त्याच्यावर फोटो पण आहे मिथूनचा. आणि कसला भारी फोटो आहे मिथूनचा. ते गॉगलवाला एक विदाऊट गॉगल आहे. एक रस्सा समोसा द्या. तर ऍक्च्युली 2 मिथूनचे फोटो आहेत ना, एक तो ऍक्च्युली मिथून नाहीये, इथला मालक आहे असं मला कळलं. तसं सर्व करायला आलो ते सेम तसा लुक त्यांनी केलाय. एक्झॅक्टली. बिग फॅन. लईच मोठे फॅन मोठे फॅन. तर बाय द वे हे जे मिथुनदा आहे, तर कमेंट मध्ये खूप लोकांनी सांगितलं होतं. ऍक्च्युली हा अकोलेकर असून सुद्धा हा पहिल्यांदा मी पण फर्स्ट टाइम ऐकलंय. हा, तर कलेक्टर ऑफिसच्या समोरच आहे. छोल्याचा रस्सा, राजमा रस्सा थोडा वेगळा वाटला. त्याने पहिल्यांदा समोसा फोडला, त्याच्यावर हरभरे टाकले उकडलेले, आणि मग रस्सा, आणि मग त्याला गार्निश केलंय पातीचा कांदा आणि शेव. आणि जरी हरभरा असला तरी तो चव जी आहे ती छोल्याच्या रस्स्यासारखी आहे. पंजाबी टिपिकल पंजाबी असते तशी. आणि म्हणजे थोडक्यात पंजाबीचं मराठमोळं व्हर्जन थोडं एक्झॅक्टली केलंय त्यांनी असं मला वाटतं. कारण कांद्याची पात टाकली आहे, कढी, आणि त्यासोबत ते कढी पण देतात. गोड नाहीये, कढी खूप भारी आहे. सरप्राइझिंग. मला आणि एकदम हिरव्या मिरचीच्या वाटणात केलेली कढी येते, त्यामुळे एकदम गावरानपणा जो आहे ना, मला वाटतं की सामोसा आणि कढी घ्यायला पाहिजे रस्स्यापेक्षा, असं मला वाटतंय. कढी अशीच खाऊ शकतो आपण. इतकी छान आहे. थँक्यू. मला असं छान तुम्ही कमेंट्स करत जा, नक्की त्या ठिकाणी आम्ही जात जाऊ. म्हणजे हा स्पॉट नव्हता माहिती. आमच्या याला झालं 50 वर्ष. फॅन म्हटलं तर पुष्कळ वर्ष झाले म्हटलं, पण 17 वर्ष मुंबईला काढले म्हटलं. तिथे दुनियातले जितके बी कलाकार लोक सर्वांना ओळखतो म्हटलं. सो हे अकोल्याचं मोस्ट फेमस, तुला फक्त अकोल्यातच नाही. हो, मला कमेंट मध्ये खूप आलू पोंगा. आलू पोंगा मला वाटतं काहीतरी वड्यासारखा काहीतरी असेल. तो उकडलेला बटाटा, त्यात हिरवा मिरचीचे पेस्ट वगैरे टाकलेलं मिक्सचर. हे फोडणी कशाला पण नाही, फोडणी कशालाच नाही, अद्रक लसूण पण नाही. मिसळ टाकला, लिंबू पिळला, तर बॉडी पाहिला. मसाला टाकला त्यांनी त्यांचा, हळद, मसाला, कोथिंबीर. अरे कसलं भारी आहे हे. मला असं आणि एवढं फक्त किती 15ला ना, फक्त 15ला. मग खायचं कसं आहे? हा पोंगा हा. बेसिकली बॉबी असते. काही ठिकाणी तळलेली असते, काही ठिकाणी भाजलेली असते, पण तळलेली. याला पोंगा म्हणतात. येस. मला वाटलं पोंगा म्हणजे काहीतरी वेगळं. नाही. याला बॉबी म्हणजे पोंगा. आणि दिस इज आलू. ठीक आहे, हे असं घ्यायचं, प्रेस करायचं, बेसिकली या छिद्रात भरलं गेलं पाहिजे. आहे काहीतरी वेगळं. अरे भारी लागतंय हे. शाळा, कॉलेजेस, मोठे लहान मुलं, म्हणजे हीच जर डिश आहे ना, काचेच्या प्लेट मध्ये असं फॅन्सी नाव दिलं की ह्याच्यात सगळे फिल्ड विथ काहीतरी असं काहीतरी, ते 300-400 रुपयाला विकतील. आणि ऍडिक्टिव्ह आहे खूप. एक्झॅक्टली. आणि हा आलू पोंगा फक्त अकोल्यातच मिळतो, बरोबर ना? बरोबर. बाकी कुठेच मी बघितलेला नाही. आत्ता आपण जिथे होतो संतोषी माता चौक, गर्ल्स हायस्कूलच्या ऑपोजिट आहे. कलेक्टर ऑफिसच्या तिथे पण मिळतो, अशोक वाटिके जवळ. माउंट कार्मेलच्या बाहेर आहे, होली क्रॉस म्हणून आहे. शाळांच्या बाहेर सगळ्यात, भारत विद्यालय शाळांच्या बाहेर युजली असतो. हे बोलतोय तरी माझे हात चालूच आहेत, म्हणजे हात थांबणारच नाही. एक खाल्लं की तुम्ही ऍडिक्टिव्ह पोंगा. जशी जशी दुपार होतीये तसं तसं अकोल्याचं ऊन आता चांगलं जाणवतंय, त्यामुळे आता खाण्याची काही इच्छा नाहीये, काहीतरी थंडगार पिऊयात. आणि त्यासाठीचा आय थिंक हे ओल्डेस्ट हा स्पॉट आहे. हा, वन ऑफ द फेमस स्पॉट. छाया कोल्ड ड्रिंक्स, त्यांची लस्सी, आईस्क्रीम लस्सी फेमस आहे. हे असं फर्निचर वगैरे कम्प्लिटली 90चं लुक आहे. असे निम शहरातले कोल्ड्रिंक हाऊस आहेत ना, असेच फर्निचर असतात. आणि तोच त्याला ऍक्च्युली विंटेज लुक हा. जास्त पॉश असला की तो फीलच येत तो फील नाही येत, म्हणजे गुडलकला जुना जो फील Feel आहे आहे. तो भारी वाटतो. काय घेऊया तिथे आपण? सोडा आहे आपल्याकडे? सोडा नाही. बरं ठीक आहे, मग एक हे द्या, एक आईस्क्रीम लस्सी द्या, आणि आपलं बदाम मिल्कशेक पण, आणि हे पण द्या, लिंबू सरबत मसाला आहे. ते आवडलेलं आहे बरं का यांचा.
कसला भारी ट्रे. अच्छा दोन्ही बदाम बदाम शेक आईस्क्रीम बरोबर येतो का? मला आधी पण हे प्यावंसं वाटतं कोणा स्टॉक खूप Refresh. हा. चमचे द्या ना. जिऱ्याची पावडर आहे त्याच्यामध्ये. रिफ्रेशिंग आहे. खूपच छान आहे. आता तू म्हणतो तसं लस्सी फेमस आहे ना. आधी लस्सी ट्राय कर. लस्सी आणि आईस्क्रीम. लस्सी आणि आईस्क्रीम. हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे. लस्सी खूपच सुरेख आहे. जो तो फ्लेवर येतो व्हॅनिला आणि कामिंग एकदम. चव खूप अस्सल आहे लस्सीची आणि व्हॅनिला आईस्क्रीम खूपच चांगलं कॉम्प्लिमेंट करते. अशी अजिबात खूप आंबट आहे, खूपच गोड आहे, असं काहीच नाहीये. खूप जास्त गोड पण हा व्यवस्थित जर टिपिकल नाही का ते मटक्यात घेऊन ते घुसळून हा. करतात तशी चव येतं. आता आपण बघूया बदाम शेक आईस्क्रीम. रसमलाई सोबत येतो ना बासुंदी थोडीशी ती अरे. पातळ. त्याची चव आहे आणि अजिबात जास्त गोड नाही. खूप माइल्ड चव आहे तिन्हीची. आणि बदामची परफेक्ट व्यवस्थित फ्लेवर आहे. डोळे माझ्या मिठाला लागलेले आहेत. एकदम थंडावा पोटामध्ये आणि मनामध्ये निर्माण झालेला आहे. इतका छान स्पॉट आहे हा. छाया कोल्ड्रिंक हाऊस. नक्की या. छाया आहे. छाया कम्प्लीट सावली पोटात सावली. तर आपल्या अकोल्यातले स्पॉट्स अजिबात संपलेले नाहीत. भाऊ पाणीपुरी राहिली अजून पाणीपुरी अकोल्याची आणि अजून चाटचे आयटम सुद्धा राहिलेले आहेत बरोबर? रस्ता राहिलाय. त्यामुळे आपण दुसरा भाग त्याचा घेऊन येणार आहोत. खूप ऊन वाढतंय. पुढच्या भागात आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत हॅपी जर्नी. चला चला.